नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जीएमसी म्हणजेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक युनानी रसशाळा या विभागाच्या अंतर्गत सिपाई या पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली। जर तुम्ही 10वी पास असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। कोणत्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असेल, जर तुम्ही नांदेडमधील प्रॉपर असेल किंवा नांदेड जिल्ह्यातील असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, परभणी असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल। तुम्हाला जवळच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। 10वी पासवर सविस्तर जाहिरात काय आहे, ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरणार, त्यानंतर परीक्षा अभ्यासक्रम का असेल, एकूण जागा किती आहेत, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या जवळच्या मित्रांना, आपल्या फॅमिलीमधल्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल। तर या ठिकाणी पहा, जाहिरात आहे 15/9/2025 रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली। शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेडच्या अंतर्गत ही सरळ सेवेच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रक्रिया आहे। तर तुमचे या पदासाठी म्हणजे ही जे शिपाई पद आहेत ग्रुप डी या पदासंदर्भाची ही भरती प्रक्रिया आहे। तर यासाठी तुमची परीक्षा कॅम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। म्हणजे पूर्वी जी शिपाई पदाची परीक्षा होती तर ती परीक्षा आता ऑफलाईन होती, पण ही सुद्धा परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। आता सविस्तर आपण एकूण जागा किती आहेत आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर एकूण ग्रुप डी म्हणजे गट ड वर्ग 4 च्या अंतर्गत एकूण 38 जागा आहेत, ज्याला पगार असेल 15,000 ते 47,600चा स्केल असेल। म्हणजे जवळपास तुम्हाला 19 ते 21,000 रुपये तुमचा पहिला पगार असेल। त्यानंतर ह्या 38 जागा कुठं असतील तर रसशाळा वजिराबाद नांदेड जे SP ऑफिस आहे, तर SP ऑफिसच्या साईडला तुमचं या ठिकाणी जे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे तर त्या ठिकाणी तुमचा जॉब असेल। त्यानंतर गट ड वर्ग संवर्ग 4 साठी या ठिकाणी पहा, या सुद्धा जागा एकूण 4 जागा आहेत। S3चा स्केल असेल 16,600 ते 52,400 या ठिकाणी 25 ते 26,000 रुपये तुम्हाला पहिला पगार असेल। त्यानंतर गट ड या पदासाठी पहा, एकूण 2 जागा आहेत। तर त्या कोणत्या जागा आहेत ते सुद्धा आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत। आणि सर्व पदासाठी तुम्ही 10वी पास असाल तर तुम्हाला सर्वच पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। या पदासाठी म्हणजे गट ड वर्ग 4 च्या अंतर्गत जे 2 पद आहेत, यंत्रचालक नावाचं एक पद आहे, तर त्या पदासाठी तुमचा पहिला पगार जवळपास 30,000 असणार आहे। म्हणजे जरी ग्रुप डी असेल तरी तुमचा 30,000 पगार असणार आहे। या ठिकाणी पहा, लिपिकचा स्केल तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। आता सविस्तर जाहिरात आपण समजून घेऊया। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी GACNanded.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्टली ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करू शकता। जर तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 9921-273-558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा। तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि परीक्षेसंदर्भात योग्य गायडन्स केलं जाईल। 9921-273-558। आता सविस्तर माहिती पाहिल्यानंतर पहिलं पद जे असेल किंवा यामध्ये पहिलं पदासंदर्भात कोणकोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात, तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं आहे की जे विद्यार्थी 10वी पास आहेत तर किंवा 18 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्यांनी 10वी पास आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, म्हणजेच तुम्ही 10वीला मराठी विषय घेऊन तुम्ही पास असणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त 10वी पासवरचे आपल्या जवळचे आपला भाऊ बहीण जरी कोणी असेल तर त्यांना ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल। त्यानंतर या ठिकाणी पात्रता भारताचा नागरिक असावा, वयोमर्यादा किती असेल तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी जर तुम्ही ओपनमधून अर्ज करत असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। मागासवर्गीय प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत तर त्यांना 43 वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। त्यानंतर पदवीधर अंशकल्याण असेल 55 वर्षापर्यंत, माजी सैनिक असेल 45 वर्षापर्यंत, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल यांना सुद्धा वयामध्ये सूट असते। आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुमची परीक्षा। तर परीक्षा तुमची कशी होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भराल तर त्यावेळेस तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल। तर त्यामध्ये एकूण तुमचे 200 गुणाची म्हणजे 200 गुणाची या ठिकाणी परीक्षा होईल। म्हणजे 100 प्रश्न हे तुमचे असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील।
आता कोणकोणत्या विषयाची तुम्हाला तयारी करायची आहे, तर पहिला आहे मराठी विषय, दुसरा आहे इंग्रजी, तिसरा आहे सामान्य ज्ञान, त्यानंतर चौथा आहे बौद्धिक चाचणी व अंकगणित आणि एकूण गुण तुमचे असतील 200 प्रश्न. आता मराठी विषयामध्ये एकूण तुम्हाला 25 प्रश्न असतील 50 गुणासाठी, इंग्रजी विषयासाठी 25 प्रश्न 50 गुणासाठी, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न 50 गुणासाठी, बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 प्रश्न 50 गुणासाठी, अशा प्रकारची ही तुमची परीक्षा असेल. आता यामध्ये तुम्हाला 2 तासाचा वेळ असेल, म्हणजे 120 मिनटं असतील. 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनटं असतील. जे परीक्षा आहे किंवा ज्या भाषेमध्ये तुमची परीक्षा असेल तर त्या भाषेमध्ये तुमची परीक्षा असतील. म्हणजे या ठिकाणी इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील आणि बाकीचे प्रश्न मराठी विषयामध्ये असतील. कॅम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तुमची असणार आहे. मराठी असेल, इंग्रजी असेल, इतर जे काही सामान्य ज्ञान असेल, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी असेल, तर ती परीक्षा ही कोणत्या काठिण्य पातळीपर्यंत असेल, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न येतात तर त्या काठिण्य पातळीची परीक्षा असणार आहे. TCS या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुलाखत असणार नाही, मुलाखत नाही, म्हणजे तुम्ही डायरेक्ट परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली काय होणार आहे, नोकरी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी परीक्षेचा निकाल सुद्धा TCS या कंपनीच्या माध्यमातून नॉर्मलायझेशन या पद्धतीने या ठिकाणी केलं जाईल. तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात, तर तुमचं SSC प्रमाणपत्र असेल, वयाचा पुरावा म्हणून या ठिकाणी एखादं कागदपत्र असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल किंवा जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत असताना तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी, ओपनच्या प्रवर्गासाठी 1000 रुपयाचं फीस पेमेंट आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये फीस पेमेंट आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना तुम्हाला केंद्र निवडायचं आहे, म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड परीक्षा म्हणजे तुम्हाला केंद्र निवडावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म केव्हापासून सुरुवात झाली तर 18/9/2025 रोजीपासून ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन सुरुवात झालेत. शेवटची तारीख म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, तर 8/10/2025 रोजीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासंदर्भात जर काही प्रश्न असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा आपला जो अकॅडमीचा नंबर आहे 9921-273-558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता यामध्ये कोणकोणते पद आहे, सर्वात महत्त्वाचं आहे की कोणकोणत्या पदासंदर्भाची ही भरती प्रक्रिया आहे. तर या ठिकाणी पहा कोणकोणते पद आहेत जे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अंतर्गत आहे, जसं की धोबी असेल, माळी असेल, ट्रेलर असेल, त्यानंतर वॉर्डन असेल, वॉचमॅन असेल, त्यानंतर फार्मसी सर्वंट असेल, त्यानंतर रूम अटेंडंट असेल, त्यानंतर हॉस्टेल सर्वंट असेल, त्यानंतर इतर ज्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे मशीन ऑपरेटर असेल. मी तुम्हाला सांगितलं यंत्रचालक, मशीन ऑपरेटर या पदासाठी स्केल किती असेल, तुम्हाला मी सांगितलं की 1900चा जो स्केल असेल तो या ठिकाणी मशीन ऑपरेटर या पदासाठी असेल. एकूण 2 जागा त्यासाठी असतील. अशा सविस्तर जाहिरात नांदेड GMCच्या अंतर्गत ही प्रकाशित झालेली आहे आणि एकूण ही 44 पदासंदर्भाची जाहिरात आहे. सविस्तर जाहिरात आपण पाहिली आहे. तरी मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा, GMC नांदेड अशा प्रकारे टाका. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल आणि तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी